सांगलीचे आराध्य दैवत गणरायाच्या नगरीत श्री गणेश जयंतीनिमित्त श्री समर्थ कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ रुक्मिणीनगर येथे भक्तिमय वातावरणात महिलांनी श्री गणेश जन्मकाळ उत्साहात साजरा केला। माघ शुद्ध चतुर्थी ही गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते। गणेश जयंतीला विनायक चतुर्थी असंही म्हटलं जातं। आज गणेश जयंती निमित्त आकर्षक फुलांची मनमोहक सजावट करून जन्मकाळाचा पाळणा सजवण्यात आला होता। यावेळी महिलांनी जन्मकाळाची गीतं म्हटल्यानंतर गणेशाची आरती म्हणण्यात आली। यावेळी आलेल्या महिलांनी श्री गणेशांचं दर्शन घेतलं। श्री समर्थ कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने सायंकाळी 6 वाजता महाआरती व महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाचं नियोजन सामाजिक कार्यकर्ते राजू नलवडे यांनी केलं। यावेळी शामराव नगर, रुक्मिणीनगर, विठ्ठलनगर परिसरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्री स्वामी समर्थ सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ व नवदुर्गा मंडळ यातर्फे सालाबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा श्री गणेश जन्मकाळ मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला आहे। तरी या परिसरातील सर्व भगिनींनी मिळून गणेश माघ शुद्ध चतुर्थी दिवशी गणेश जन्मकाळ ठीक 12 वाजता असतो। त्याप्रमाणे आम्ही नेहमी ज्याप्रमाणे घरात बाळ जन्माला आल्यानंतर 12व्या दिवशी ज्या प्रकारे बारसं करतात त्याप्रमाणे आम्ही सगळ्या भगिनी मिळून बाळाला अंघोळ घालण्यापासून त्याचा पोशाख वगैरे करून व्यवस्थित सजवून बरोबर 12 वाजता त्याचा जन्मकाळ आम्ही साजरा केला। आणि संध्याकाळी या मंडळांच्या वतीने महाआरती आणि महाप्रसाद आहे। या सर्वांचा या रुक्मिणीनगर, हनुमाननगर आणि इतर परिसरातल्या सगळ्या भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा ही सगळ्यांना या मंडळातर्फे आग्रहाची विनंती आहे। आणि हे सर्व कार्यक्रमाचे आयोजन श्री प्रमोद उर्फ राजू नलवडे यांनी केलेलं आहे। त्याला शतशः आभार त्याचा आणि त्याला दीर्घायुष्य लाभो, असंच मोठमोठी त्याच्या हाताने कार्य होऊ देत।